ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. रुद्राभिषेक भगवान शंकराची सर्वात प्रभावी सेवा. श्रावणात प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये शिवलिंगावरती रुद्राभिषेक करू शकता. अगदीच अशक्य असेल, कमीत कमी श्रावणातील प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक अवश्य करावा. रुद्राभिषेकाचे अनेक फायदे आहेत. यामध्ये प्रामुख्यानं रुद्राभिषेक जर आपण घरामध्ये केला, आपल्या घरातील वास्तुदोष निघून जातात, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, कर्ज असेल, विवाह जमत नसेल, संततीविषयक समस्या असतील, लहान मुलं त्रास देत असतील, त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल, व्यसनाधीन लोक असतील घरामध्ये, त्यांचं व्यसन देखील सुटण्यास मदत होईल. आपण फक्त श्रावणामध्ये आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक करा, आपलं जीवन बदलून टाकणारी अशी ही सेवा आहे. मग रुद्राभिषेक म्हणजे काय, तो कोणी करावा, कसा करावा, त्यासाठी साहित्य काय लागेल, कुठली स्तोत्र मंत्र रुद्राभिषेक करताना पठण केली जातात, संपूर्ण पूजाविधी आपण आज बघणार आहात या व्हिडिओमध्ये. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माहिती आवडली लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या शंका विचारा, कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. प्रथम पाहूया रुद्राभिषेक म्हणजे काय. आपण सर्वजण शिवलिंगावरती अभिषेक करत असाल. जसं आपण शुद्ध जलानं शिवलिंगाला स्नान घालतो आणि ओम नमः शिवाय मंत्र किंवा शिवमहिम्न स्तोत्र म्हणून अभिषेक करतो, अगदी त्याच पद्धतीनं शिवलिंगावरती किंवा आपल्या घरात जर रुद्रयंत्र असेल, या रुद्रयंत्रावरती रुद्राभिषेक केला जातो. रुद्राभिषेक करत असताना विशिष्ट स्तोत्र मंत्रांचं, त्यामध्ये प्रामुख्यानं रुद्राध्यायाचं पठण केलं जातं. आणि हे पठण सुरू असताना शिवलिंगाला शुद्ध जल, दूध, दही, मध, साखर, शुद्ध तूप या सर्व पदार्थांनी स्नान घातलं जातं, अभिषेक केला जातो. भगवान शंकराला भोळा भाव आवडतो. हे सर्व पदार्थ आपल्याला मिळाले अवश्य करा. यातील जे जे मिळतील त्या पदार्थांना अभिषेक करावा. अगदीच नाही शक्य झालं, शुद्ध जलानं जरी अभिषेक केला, फक्त हे स्तोत्र मंत्र मात्र आपण पठण करावेत. अशा पद्धतीनं आपण रुद्राभिषेक अवश्य करावा. हा विधी करायला साधारण आपल्याला 1 ते 1.5 तास लागेल. आपण श्रावणात जर रोज हा विधी केला आपल्या घरामध्ये, त्यासारखी दुसरी उच्च सेवा नाही. पण नाही शक्य झालं, कमीत कमी प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये अवश्य करावा. आपल्याला रुद्राभिषेक करणं सोपं जावं म्हणून मी आपल्या या चॅनलवरती ही सर्व जी स्तोत्र आहेत, ही सर्व स्तोत्र एकत्रित अपलोड केली आहे, एकाच व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे. आपण तो व्हिडिओ लावून द्या. सोबत नित्यसेवेचं पुस्तक असेल आपल्याकडे, त्या पुस्तकामध्ये स्तोत्र सोबत पठण करा आणि आपण शिवलिंगावरती किंवा रुद्रयंत्रावरती शुद्ध जल किंवा हे पदार्थ अर्पण करा. म्हणजे आपलं पूजेमध्ये एकाग्रता होईल आणि आपल्याला अभिषेक करणं सोपं जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी देत आहे, आपण तो नक्की बघावा. रुद्राभिषेक स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो. रुद्राभिषेक कधी करायचा, आपण श्रावणातील प्रत्येक दिवशी. प्रदोषकाळची सेवा शंकर भगवानांना खूप आवडते, म्हणून आपण शक्यतो संध्याकाळच्या वेळेला करा. नाही शक्य, सकाळी केली तरी चालेल. प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक सोमवारी श्रावणामध्ये आपण रुद्राभिषेक करू शकता. स्त्रियांच्या बाबतीत जर मासिक अडचण आली, तेवढे दिवस सोडून द्यायचे, पुन्हा आपली सेवा कंटिन्यू करा. तसंच प्रदोष व्रताच्या दिवशी देखील ही सेवा अवश्य करावी. रुद्राभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ जमा होत असतं, हे सर्व तीर्थ आपल्या घरामधील सदस्यांना प्यायला द्यायचं. लहान मुलं असतील, व्यसनाधीन लोकांना अवश्य द्या. त्यांच्या स्वभावामध्ये बदल होईल, व्यसनातून ते मुक्त होतील. रुद्राभिषेकासाठी लागणारं साहित्य कोणतं. देवघरातील शिवलिंग, रुद्रयंत्र आपल्याकडे असेल त्यावर देखील आपण रुद्राभिषेक करू शकता. एकाच वेळी शिवलिंग आणि रुद्रयंत्र या दोन्हीवरती देखील आपण रुद्राभिषेक करू शकता. त्यानंतर शुद्ध जल. आता हे पुढचे जे पदार्थ आहेत, दही, दूध, साखर, मध, शुद्ध तूप, हे शिवाला आवडणारे पदार्थ आहेत. हे पदार्थ वाहून अर्पण करून रुद्राभिषेक केलं तर अतिउत्तम. यातील जे जे पदार्थ उपलब्ध होतील त्यानं आपण रुद्राभिषेक करावा. अगदीच अशक्य असेल, शुद्ध जलानं मनोभावे अभिषेक करावा. हे सर्व पदार्थ आपण पळीपळीनं किंवा चमच्यानं वाहून शिवलिंगावरती अभिषेक करू शकता. आपल्याकडे जर पाण्याची गळती असेल तर अजून आपल्याला अभिषेक करणं सोपं जाईल. रुद्राभिषेक का करावा, त्याचं महत्त्व काय आहे. रुद्राभिषेक केल्यानंतर आपल्या सर्व प्रकारच्या ज्या आर्थिक समस्या आहेत, नोकरी व्यवसायातील समस्या दूर होतील. कर्जबाजारी झाला असाल, नक्की काहीतरी मार्ग निघेल. आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतील, पितृदोष दूर होईल. बऱ्याच वेळा पितृदोषामुळं आपल्या मुलांचं जे करिअर असतं त्यामध्ये अडचणी येतात, शिक्षणामध्ये अडचणी येतात किंवा त्यांचे विवाह जमत नाहीत. या सर्व अडचणी देखील रुद्राभिषेकाच्या सेवेनं नक्की कमी होतील. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये रुद्राभिषेकाचं महत्त्व सांगितलं आहे की पूर्वजन्मीचे जे पाप असतात त्याचे भोग आपल्याला या जन्मात भोगावे लागतात. रुद्राभिषेक जर मनोभावे केला, या पापातून देखील मुक्ती मिळेल.
रुद्राभिषेकाचं जे तीर्थ असतं ते घरातील लहान मुलं, व्यसनाधीन जी लोकं असतात त्यांना द्यावं प्यायला. त्यामुळे त्यांच्या स्वभावात बदल होतो. कुठलं व्यसन असेल ते व्यसन देखील कमी होईल. कुंडलीतील जे दोष असतात ते देखील रुद्राभिषेकाच्या सेवेनं कमी होतात. विवाह, संतती, स्वतःचं घर, कुठलीही मनोकामना या सेवेमुळं पूर्ण होईल. तसंच अपघात, अकस्मात मृत्यू, गंडांतर योग, शत्रुपीडा, बाहेरच्या बाधा या सर्व बाधांपासून आपलं आणि आपल्या कुटुंबियाचं रक्षण होतं. तर असं या रुद्राभिषेकाचं महत्त्व आहे. प्रत्येकानं श्रावणामध्ये प्रत्येक दिवशी शक्य झालं अवश्य करा, नाही शक्य झालं कमीत कमी प्रत्येक सोमवारी आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक अवश्य करा. आता आपण रुद्राभिषेक कसा करायचा, पूजा कशी मांडायची ही माहिती बघूया. रुद्राभिषेक ज्या दिवशी आपल्याला करायचा असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, पांढरं शुभ्र वस्त्र घालायचं, नाही शक्य झालं स्वच्छ किंवा नवीन वस्त्र परिधान करा. आपली देवपूजा करून घ्यायची. देवघराजवळची जागा स्वच्छ करा. त्या ठिकाणी एखादा चौरंग मांडावा किंवा पाट मांडावा. त्यावरती शुभ्र पांढरं वस्त्र अंतरावं. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. दिव्याचं हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. आपल्या कपाळाला भस्म लावावं. गणपती बाप्पाला तामणामध्ये घ्या. गणपती बाप्पाच्या पूजनानं आपण पूजेची सुरुवात करत असतो. गणपती बाप्पाला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती मूर्ती स्थापित करायची. गणपती बाप्पाच्या मूर्तीला गंध, अक्षता, फुले व्हावीत. ओम श्री महागणपतये नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. अशा पद्धतीनं गणेशपूजन झाल्यानंतर आता देवघरातील शिवलिंग तामणात घ्यावं. आपल्याकडे रुद्रयंत्र असेल ते देखील तामणात घ्या. रुद्रयंत्र आणि शिवलिंग दोन्हींना एकाच वेळी आपण अभिषेक करू शकतो. आपल्याला आता काही स्तोत्र पठण करायचे आहेत, सोबत शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं? शिवलिंग किंवा रुद्रयंत्र, दूध, दही, साखर, शुद्ध तूप, मध आणि शुद्ध जल म्हणजेच पाणी. यापैकी जे जे पदार्थ मिळतील त्यानं आपण अभिषेक करायचा. शिवलिंगावरती किंवा रुद्रयंत्रावरती अर्पण करायचे. नाही शक्य झालं फक्त शुद्ध जलानं अभिषेक केला तरी चालेल. आता अभिषेक आपण सुरू करणार आहोत. शिवलिंग किंवा रुद्रयंत्र तामणामध्ये घ्यायचं. भगवान शिवाला आपण आता या पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत, म्हणजेच आव्हान. पळीभर पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं. ओम नमः शिवाय. आवाहनार्थे शुद्धोदक समर्पयामी. त्यानंतर भगवान शिवांना आपण आसन देणार आहोत. पुन्हा एक पळी पाणी व्हावं. ओम नमः शिवाय. आसनार्थे शुद्धोदक समर्पयामी. त्यानंतर पाद्यपूजन म्हणजेच भगवान शिवाचे आपण पाय धुणार आहोत. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं शिवलिंगावरती. ओम नमः शिवाय. पादयोः पाद्यम समर्पयामी. आता भगवान शिवाचे आपण हात धुणार आहोत. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम नमः शिवाय. अर्घ्यम समर्पयामी. आता आपण भगवान शिवाला स्नान घालणार आहोत. एक पळी शुद्ध जल अर्पण करा. ओम नमः शिवाय. स्नानम समर्पयामी. एकाच वेळी आपण शिवलिंग आणि रुद्रयंत्र दोन्हीवरती अशा पद्धतीनं शुद्ध जल अर्पण केलं तरी चालेल. आता दूध, दही, साखर, शुद्ध तूप, मध हे सर्व पदार्थ आपण क्रमाक्रमानं अर्पण करावेत. प्रथम दूध अर्पण करायचं. ओम नमः शिवाय. पयस्नानम समर्पयामी. त्यानंतर दही अर्पण करा. ओम नमः शिवाय. दधिस्नानम समर्पयामी. शिवलिंगावरती त्यानंतर साखर अर्पण करायची. ओम नमः शिवाय. शर्करा स्नानम समर्पयामी. त्यानंतर मध अर्पण करा. ओम नमः शिवाय. मधुस्नानम समर्पयामी. त्यानंतर शुद्ध तूप अर्पण करावं. ओम नमः शिवाय. घृतस्नानम समर्पयामी. आता शुद्ध जल अर्पण करायचं. ओम नमः शिवाय. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा आपण 3 पळी शुद्ध जल अर्पण करा. ओम नमः शिवाय. गंधोदक स्नानम समर्पयामी. आता एक एक पळी शुद्ध जल अर्पण करायचं आणि आपण आता पुढील जे स्तोत्र आहेत ते पठण करणार आहोत. हे सर्व स्तोत्र मी क्रमाक्रमाने आपल्याला सांगतो की आपल्याला काय काय पठण करायचं आहे आणि सोबत शिवलिंग आणि रुद्रयंत्र दोन्हीपैकी जे असेल त्यावरती आपण शुद्ध जल अर्पण करा. त्यानंतर जे जे पदार्थ आहेत मध, दूध, दही, साखर, शुद्ध तूप हे सर्व पदार्थ आपण शिवलिंगावरती अर्पण करा. सर्व पदार्थ एकत्र करून पंचामृत तयार केलं आणि पंचामृत अर्पण केलं तरी चालेल. व्हिडिओमध्ये आपण गळती बघत असाल, अशी गळती जर आपल्याकडे असेल तर सोपं जाईल. गळतीनं शिवलिंगावरती पाणी सुरू राहील आणि मग हे जे पदार्थ आहेत आपण अर्पण करू शकता. आपल्याला अनेक स्तोत्र या ठिकाणी पठण करायचे आहेत.
तर प्रत्येक स्तोत्राच्या वेळेला एका स्तोत्राला आपण शुद्ध जल, दुसऱ्या स्तोत्राच्या वेळेला पंचामृत असं देखील अर्पण करू शकता. शिवलिंग आणि रुद्रयंत्र या दोन्हींवरती पाण्याची गळती, शुद्ध जल किंवा पंचामृत अर्पण करायचं आणि पुढील स्तोत्र क्रमानं म्हणायचे. पहिलं गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा म्हणायचं. त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा म्हणायचं. रामरक्षातील 1 ते 9 श्लोक, पहिले 1 ते 9 श्लोक आहेत ते म्हणायचे. त्यानंतर रुद्राध्याय मराठी चालेल, संस्कृत चालेल, तो पठण करायचा. रुद्राध्याय आपल्या चॅनलवर आहे, आपण तो लावून द्या आणि सोबत पठण करा. श्रवण केला तरी चालेल, आपण फक्त या वस्तू अर्पण करत राहा. 1 वेळा रुद्राध्याय म्हणायचा. ही जी स्तोत्र मी सांगतो ही सर्व स्तोत्र एकत्रित आपल्या या चॅनलवर मी अपलोड केली आहे. आपण तो व्हिडिओ लावून द्या आणि फक्त शिवलिंगावरती या सर्व जे पदार्थ आहेत हे अर्पण करा, मनोभावे अर्पण करा तरीसुद्धा चालेल. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, आपण ती ऐकून सोबत पठण करा. रुद्राध्यायानंतर शिवकवच 1 वेळा म्हणायचं. त्यानंतर शिवगायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचा. ओम त्र्यंबकमेजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर्मोक्षी यमामृतात. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, काल भैरव अष्टक 1 वेळा. ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्या चॅनलवर आहे, ऐकून आपण सोबत पठण करा. आणि अशा पद्धतीनं हे सर्व स्तोत्र मंत्र होईपर्यंत शिवलिंगाला पाणी किंवा जे पदार्थ आहे त्यांनी स्नान घालायचं. अशा पद्धतीनं स्नान घालून झाल्यानंतर कालभैरव अष्टक संपल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं किंवा रुद्रयंत्र असेल स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती शिवलिंग आणि रुद्रयंत्र स्थापन करायचं. शिवलिंगाला भस्म लावावं, रुद्रयंत्राला देखील भस्म लावायचं. हळद कुंकू गंध वाहू नका, भस्म लावायचं. ओम नमः शिवाय भस्मं समर्पयामी. त्यानंतर वस्त्र म्हणून थोडासा कापूस अर्पण करा. ओम नमः शिवाय वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. भगवान शंकराला पांढरी फुले आवडतात, पांढरी फुले अर्पण करा किंवा जी फुले मिळतील ती अर्पण करावीत. ओम नमः शिवाय पुष्पम समर्पयामी. आणि आता आपल्याला भगवान शंकराला 108 बेलपानं व्हायची आहेत. ही 108 पानं वाहत असताना शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणजेच भगवान शंकराची 108 नावं आपल्याला पठण करायची असतात. प्रत्येक नावाचा उच्चार करायचा, 1 बेलपान व्हायचं. बेलपान वाहताना ते उलटं व्हावं, देठ शिवलिंगाकडे आणि त्याचं जे टोक असतं पानाचं टोक आपल्याकडे, अशा पद्धतीनं व्हायचं. 108 बेलपत्र मिळाली अतिउत्तम, नाही मिळाली 1च बेलपान आपण प्रत्येक वेळी वाहून 108 नावं पठण करायची. शिव अष्टोत्तर नामावली देखील चॅनलवर आहे, त्या व्हिडिओमध्ये शेवटी शिव अष्टोत्तर नामावली देखील दिली आहे. त्याचं पठण करून किंवा ऐकून अशा पद्धतीनं 1 बेलपान वाहून बेलपानानं अभिषेक करायचा. ही झाली अभिषेकाची संपूर्ण पूजा. त्यानंतर दूध साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान शंकराची आरती, स्वामींची आरती म्हणा. प्रसादाचं वाटप करा आणि जे तीर्थ जमा झालेलं असतं अभिषेकानंतर हे सर्व तीर्थ आपल्या घरातील सर्व सदस्यांना द्या. व्यसनाधीन असेल कोणी त्यांना द्या, आपली लहान मुलं असतील त्यांना देखील द्या. आपल्या घरात थोडं तीर्थ आजूबाजूला शिंपडलं तरी चालेल, आपल्या घराला संरक्षण असतं. तर अशा पद्धतीनं श्रावणामध्ये आपण दररोज ही सेवा केली तर अतिउत्तम. नाही शक्य झालं प्रत्येक सोमवारी कमीत कमी आपण आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक अवश्य करा. माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा. आपल्या शंका असतील नक्की विचारा. भगवान शिवाच्या चरणी हीच प्रार्थना, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.